नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम ह्या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात, होय की नाही. मी मागं तुम्हाला दाखवलं होतं ना, पावडर अशी लावली आहे ना की खूप छान बसते. आपण काय करतो, असं असं करतो ना, तसं नाही करायचं. हे असं 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 ठिपके ठिपके मारायचे आणि मग हे असं असं करून पावडर लावली की इतकं गोरपान दिसतो आपण. थोडीशी पावडरसुद्धा छान बसते अशी, म्हणजे त्या कॉम्पॅक्ट वगैरे असतात ना, मेकअप केल्यासारखं दिसतं. हे असं असं करून लावायचं. तुम्ही म्हणणार आता आम्हाला पावडर लावायला सांगणार काय? तसं काय नाही, काहीतरी छोट्या छोट्या टिप्स असतात आणि त्यानिमित्ताने आपलं मसाज होतो, फेशियल मसाज, एक चेहऱ्याला ग्लो येतो, मस्त वाटतं. तुम्ही म्हणता मॅडम तुम्ही मेकअपचं सामान कुठलं वापरता, दाखवा. मी दिवाळीच्या वेळेला स्ट्रीट मार्केटमध्ये मिळतं ते आणते आणि वापरते. मला काही वाटत नाही आणि त्याचा काही मला त्रासही होत नाही, म्हणून मी आणते. आता हे 20-20 वर्ष सेम आहे. पेन्सिल संपेच ना, मग काय करू आता. पेन्सिल संपायला तरी पाहिजे की, उगाचच काय आणतात काय. हे आहे ना, हे तर इतकं छान आहे, क्रेझी लिप्स. 4-5 वर्ष झाली. ह्यानं थंडीमध्ये ओठ फुटत नाहीत आणि जरा छान तेवढीच लाईट लिपस्टिक छान दिसते. तर तुम्ही मला विचारता ना, पहिल्यापासून शेवटपर्यंत मेकअप दाखवा. झाला आता हा पहिल्यापासून शेवटपर्यंत मेकअप एवढाच करायचा, पण तो करायचा. आपण काय म्हणतो, घरातच आहे कशाला, काही नाही. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत मस्त राहायचो. ते ॲस्ट्रॉलॉजी ज्यांनी अभ्यास करतात ना, ज्योतिषशास्त्राचा, ते सगळे ग्रह व्यवस्थित राहायचे असतील ना, तर आपण टापटीप राहिलं पाहिजे, मस्त राहिलं पाहिजे, छान राहिलं पाहिजे, छान दिसलं पाहिजे. स्त्रियांनी विशेषतः सगळं असं व्यवस्थित टकाटक राहिलं पाहिजे, कळलं का. काहीतरी गबाळ राहू नका. तुमचेही ग्रह खराब आणि घरच्यांचेही ग्रह खराब होतात. त्यामुळं आपल्याला देवानं स्त्री बनवलेलं आहे, म्हणजेच आपण मुळात सुंदर आहोत. तर आणि आपण ते आणि सौंदर्य खुलवलं पाहिजे आणि सुंदर राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे आपले ग्रह चांगले राहतात. बिघडलेले असले तरी ते छान राहतात. आता ह्या ग्रहावरती मी एकदा बोलीन कधीतरी. मला ना अशी आवड की एखाद्याचा अभ्यास करायला लागला की अभ्यासच करायचा. तसं बऱ्याच गोष्टींवरती अभ्यास केलेत मी. पुन्हा त्याच्यावरती त्या परीक्षा दिल्यात. डिस्टंट लर्निंग असतं त्याच्यात, सर्टिफिकेट मिळवलेत म्हणून असा गठ्ठा. जाऊ दे चला. त्यामुळे काय आहे, थोडं सगळ्याचं ज्ञान आहे. मग पूर्वी कसं होतं, एक ना धड भाराभार चिंध्या असं म्हणायची ह्या गोष्टीला. पण आता नाही, आता सगळं ज्ञान पाहिजे, थोडं का होईना. असं आहे आता, मल्टीटास्किंगचा जमाना आहे ना. त्यामुळं तर तुम्हाला मी काय सांगत होते, तर असं छान राहा, मस्त राहा, ग्रह छान राहतात आपले. आणि एक तुम्हाला म्हणजे मी आपलं नेहमीच असं छान ऐकत असते, वाचत असते. चांगले मोटिवेशनल टॉक्स, प्रवचनं, कीर्तनं. त्याच्यात सुद्धा त्यांनी सांगितलं की आपल्या घरातले जे टॉयलेट बाथरूम ती आपण रोजच्या रोज धुतो, स्वच्छ करतोच बाथरूमला गेल्यावरती, आंघोळीला गेल्यावरती. पण ती त्यांनी सांगितली की वैयक्तिक जर का तुम्हाला डिप्रेशन आलेलं असेल, लो फील होत असेल, त्रास होत असेल काही, की नाही मला आता जगात काहीच माझं नाही, अपयश येत असेल, तर अशा वेळेला तुमची स्वतःची स्वच्छता आणि टॉयलेट बाथरूमची स्वच्छता कमी पडतीये, तर तुम्ही ती स्वतः करायला लागा. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो ना की नाही मावशी करतात किंवा माणूस येतो करायला, तर त्यांनी सांगितलं नाही, ते येत असेल केव्हा करायला तर येऊ दे, पण म्हणजे हेल्पर कोण येत असेल तर येऊ दे, पण आपल्या घरातलं टॉयलेट बाथरूम आपलं आपण स्वच्छ केल्यामुळे आपल्या पत्रिकेतील ग्रह सुधारतात. ते कुठले काय त्यांनी डिटेल सांगितलेत, पण एवढं डिटेल मी जात नाही, मोगम बोलते. आणि मला हे खूप छान वाटलं. म्हणजे मला ह्या गोष्टी आपण स्त्रिया करतच असतो, करत नसतो तो पुरुष. पण पुरुषांनीही करायला हवं, कारण की प्रॉब्लेम्स जे असतात ते पुरुषांचे खूप जास्त असतात, त्यांना जगात जावं लागतं. स्त्रियांचं विश्व घर असतं आणि आसपास असतं.
पण आता स्त्रियांचं बाहेरही विश्व आहेच, पण स्त्रिया ह्या मुळात टापटिपीच्या असतात, चांगल्याच छानच राहतात त्या. पुरुषांचा जरा तो टापटिपपणा किंवा जरा सगळा उत्साह सगळ्यात कमी पडतो. सुट्टीच्या दिवशी आळसवल्यासारखे बसतील किंवा घरामध्ये नॉर्मल संध्याकाळी आल्यावरती सुद्धा ते पसरतील की नाही आता मी दमून आलो वगैरे. बायकांचं असं नाही, दमून बिमून आलेलं बायका काही कधी आयुष्यात दमत नाहीत. सकाळी ज्या उठतात ते रात्री झोपेपर्यंत त्या कायम फ्रेश असतात, उत्साही असतात, एनर्जेटिक असतात, सगळ्यांची काळजी घेत असतात, सगळ्यांवरती प्रेम वात्सल्य करत करत असतात. त्यामुळे शक्यतो स्त्रियांचे ग्रह बिघडत नाहीत. ग्रहांची उलथापालथी पुरुषांचीच जास्त असते, त्यामुळे त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे. तुम्ही म्हणणार काय मॅडम सारखं तुम्ही पुरुषांना नावं ठेवता? मी नावं नाही ठेवत आहे. जे आपण जगामध्ये बघतो की सगळ्या जे प्रॉब्लेम्स आहेत ते पुरुषांनाच जास्त होतात आणि पुरुषांच्यामुळे घराला जास्त प्रॉब्लेम होतो. अगदी नात्यांमध्ये सुद्धा सगळ्याला कारणीभूत हा पुरुषच आहे. सगळ्या नात्यांचा म्हणजे अगदी नवरा बायको, मुलगा बाप, आई मुलगा, पुन्हा जी काही असतील ती सगळी मित्र फित्र, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, हे सगळे जे काही नाती असतील, ढिगभर भाऊ भाऊ वगैरे, ह्या सगळ्यात नात्यांचा बट्ट्याबोळ करणारा हा पुरुषच असतो सगळ्या ठिकाणी. तर त्याला कारणीभूत हे आहे, त्याच्या जीवनाला एक शिस्त नाही आहे, व्यवस्थितपणा नाही आहे, टापटिपपणा नाही आहे, दुसऱ्यांची काळजी घ्यायची हे त्याच्या स्वभावात नाही आहे, मस्त छान राहणं स्वभावात नाही आहे, वात्सल्य हा गुण त्याच्याकडे नाही आहे, आनंदी राहणं हा त्याचा स्वभाव नाही आहे. म्हणून त्याच्या आयुष्यात, पुरुषाच्या आयुष्यात खूप जास्त प्रॉब्लेम्स आहेत, खूप जास्त प्रॉब्लेम्स आहेत. आणि त्याच्यामुळे सगळ्या नात्यांचा, घराचा हा जो प्रॉब्लेम आहे हा पुरुषांच्या वागण्यामुळे असतो. तर ठीक आहे, असू दे. मग तुम्ही म्हणाल की मग ह्याचं उत्तर काय? प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये शोधा. आणि जे बरेच सारे पुरुषही माझा व्हिडिओ बघत असतात आणि ते मला म्हणतात की मॅडम ते आम्हाला पटतं आणि छान वाटतं आम्हाला तुम्ही जे सांगता ते. आणि हे जेव्हा मला पुरुष स्वतः सांगतात की नाही मॅडम तुम्ही खूप छान सांगता, आम्हाला आवडतं किंवा आम्हाला पण लक्षात आलं नव्हतं आणि ते लक्षात येतं, भलेही ते त्यांच्या वागण्यात बदल करत असतील किंवा न करत असतील, सुधारणा करतील किंवा न करतील, पण ॲटलिस्ट असं म्हणतात. कोणीही असं मला म्हणत नाही मॅडम तुम्ही असं कसं काय म्हणताय, असं कोणी म्हणत नाही, कारण की त्यांना ते मनात पटतं. पण ते काय म्हणताना कळतं पण वळत नाही, असलं ही या पुरुषांची भानगड आहे. तर असं चला, तर सांगण्याचा उद्देश, आपण आपले ग्रह टापटीप ठेवूया आणि छान राहूया. तर मी तुम्हाला मगाशी काय सांगत होते, हे टापटीप राहण्याविषयी बोलले आणि ग्रहांच्या विषयी बोलले, आपल्यामुळे आपले ग्रह तर छान राहतातच याविषयी बोलले. आणि एक तुम्हाला सांगायचं होतं बरं का, की अगदी सगळ्या ठिकाणी हा जो प्रॉब्लेम आजकाल दिसायला लागलेला आहे की ही नवनवीन नावं ठेवायची म्हणजे आपण नाव ठेवतो ते नाही, म्हणजे बारशाचं बाळाचं नाव ठेवतात त्याबद्दल काहीतरी विचित्र विचित्र नावं ठेवायला लागली. पूर्वी कसं राम, लक्ष्मण, यऊ तेव्हा अशी किती सगळी छान नावं ठेवायची नाही. तर आता ही नावं जी आहेत ना, आणि आता सुद्धा आता हे बघा माझं नाव काय आहे, ते माझं नाव जे आहे ते माझ्या आईनं तेव्हा लक्ष्मीचं नाव म्हणूनच ठेवलेलं आहे ना. तसंच नावं होती, प्रत्येक देवाचं नाव शोधून काढून ठेवत होते. छान वाटायचं, सहज कळत नकळत देवांची नावं तोंडामध्ये यायची. म्हणजे हाक मारायच्या दृष्टीने का होईना किंवा हाक मारायच्या निमित्ताने का होईना देवाचं नाव तोंडातून निघायचं. माझ्या आईच्या बाबतीतला एक छोटासा किस्सा मी बरेच वेळा सांगितला आहे, तरी पुन्हा सांगणार आहे मी. तर आमच्या पाहुण्यांमध्ये 2 छोटी मुलं होती. नाव होतं राघवेंद्र आणि व्यंकटेश. ती आमच्या आईच्या घराशेजारीच राहायची, त्यामुळे येणं जाणं होतं मुलांचं. त्यामुळे आईच्या तोंडामध्ये कायम राघवेंद्र व्यंकटेश, राघवेंद्र व्यंकटेश ही नावं असायची, कायम असायची. आणि तुम्हाला सांगते, मरताना आमच्या आईचा मरायचा शेवटचा क्षण, शेवटचा श्वास, त्यावेळेला ती आमच्या वडिलांना काहीतरी राघवेंद्र व्यंकटेश म्हणतच, म्हणजे त्या मुलांच्याबद्दलच आईला काहीतरी वडिलांना सांगायचं होतं. आणि ते म्हणतच ती मेली. तो शेवटचा श्वास तिनं वडिलांच्या हातामध्ये घेतला.
म्हणजे कळत नकळत का होईना राघवेंद्र व्यंकटेश म्हणतच ती गेली. म्हणजे आम्ही म्हणतो की खरंच आणि म्हणतात ना की तुम्ही मरताना शेवटी जे विचार करता, जे म्हणता, ते पुढच्या जन्मासाठी तुमची ती काय म्हणजे तुम्ही ती पेरणी करता, पुढच्या जन्माचं ते बीज आहे असं म्हणतात. तर कळत नकळत हे राघवेंद्र आणि व्यंकटेश म्हणून आमची आई गेली हो, मोक्षच की. तर अशा अलीकडे काय माहिती का ठेवतात ना, देवांची नावं ठेवतात, पण ती कुठली माहिती आहे काय, कुठल्या तरी ग्रीक बीक असल्या देवांची नावं ठेवतात, किंवा अशा देवीची वगैरे नावं ठेवतात की जी आयुष्यात कुणाला माहित नाहीत. आता सहस्त्र नावं आहेत, त्यातलं असं नाव शोधून काढतात की ते म्हणता येऊ नये, स्पेलिंग वाचता येऊ नये, बोलता येऊ नये, त्याचा अपभ्रंश करता काही नाही. असं नाव ठेवायचं, ज्यांचं जे कुणाचंही नाव नाही ते शोधून काढायचं, नाव ठेवायचं. काय विचित्र. आणि कठीण कठीण नावं ठेवायचं पण फार निघाले. पूर्वी कसं सई, जुई, दीप्ती, छोटी 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 नावं होती. दोन 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 मध्ये तरी 3 अक्षरी आलं होतं नाव ठेवायचं, नंतर 2च अक्षरी असायची शक्यतो. आता तर काय किती अक्षरी नावं ठेवतात कुणास ठाऊक. लांबडीच्या लांबडी भरपूर अक्षरं असतात आणि जोडाक्षरवाली नावं आजकाल ठेवत असतात. किती मी तर म्हणायचे की 1-2 ठिकाणी मी म्हटलं ह्या बाळाला तर ते म्हणता येणारच नाही आहे, स्पेलिंग लिहिणाऱ्यालाही स्पेलिंग लिहिता येणार नाही आहे, टीचर तर म्हणता येणार नाही आहे. ही असली नावं ठेवून काय मिळतं. कालच एक ऐकलं बाई, हे आपल्या ह्याच्यावर सोशल मीडियावर प्रेग्नन्श हे काय नाव आहे. शिवांश ऐकलं, दिव्यांश ऐकलं, तेजांश ऐकलं. म्हणजे असली नावं ही ऐकतच होतो, अंश 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 सगळ्याला लावायचा. तसं आता हे प्रेग्नांश म्हणे. काय बाई ही काय नाव आहे काय. पण नाही, हल्ली असा फॅडिस्ट नावाची एक आता सगळीकडे विचित्र हे निघालेली आहे. त्या नावानं काही मग त्याचा नावाचा अर्थ सांगतात की ह्या नावाचा अर्थ हा आहे, तो आहे. ठीक आहे बाबा, म्हणायला छान वाटावं असं नाव असावं असं वाटतं कुठंतरी. आणि तुम्हाला माहिती आहे ना की नाव सुंदर ठेवणं, हे मी मगाशी तुम्हाला सांगितलं, चांगलं ठेवणं, त्यामुळे आपल्या तोंडातून पण 4 शब्द चांगले निघतात ना. आपल्या म्हणजे तोंडातून चांगले शब्द निघणं, चांगला उच्चार निघणं, ह्यालाही महत्वाचं आहे ना. काहीतरी उगाचच कुठले तरी नाव घ्यायचे आणि मग आई ठेवा, अबकड ठेवा. मग आता काय ठेवणारच आहे तुम्ही, काही नावं ठेवणार आहे. त्या नावांचे अर्थ कुठंतरी कुठल्या तरी डिक्शनरीत लिहिलेले असतात आणि हे संस्कृतमधलं नाव आहे म्हणून सांगायचं. तर काहीतरी आता नवीन फॅड निघालेलं आहे, असू दे, निघू दे. जमाना बदलला, तशी नावही बदलली. पण मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा ए अबाकड इकडे ये, ए टठडड इकडे ये, असं म्हटलेलं जास्त चांगलं नाही का. हीच नावं ठेवा म्हणावं. आता फार मजेशीर नावं हल्ली यायला लागलेली आहेत ऐकण्यामध्ये. म्हणजे असं वाटतं हे नाव, ह्याचा अर्थ काय. पहिलं विचारते मी तर हल्ली, ह्याचा अर्थ काय. प्रश्न मिटला. नाही तर पूर्वी म्हणजे नावं कशी आई वडिलांचं काहीतरी एकत्र करून एक नाव ठेवायचे. पण अलीकडची नावं ही विचित्र आणि वेगळी पाहिजेत आम्हाला सगळ्यांच्या पेक्षा नावं. ती नेटवर शोधून काढायची नावं वेगळी आणि ती ठेवायची. नाव उच्चारल्यावर काहीतरी त्यातनं अर्थ निर्माण व्हायला पाहिजे, प्रेम निर्माण व्हायला पाहिजे, आपुलकी निर्माण व्हायला पाहिजे, मनामध्ये काहीतरी एखादा तरंग निर्माण व्हायला पाहिजे ना. आता साधं राम आपण म्हणत नाही का, किती आता अयोध्येचा राम, दशरथाचा राम, जानकीचा राम. आता किती छान वाटतं भजनांमधनं वगैरे राम वगैरे शब्द ऐकायला. कालच मी एकीचं बघितलं बाई, ती परदेशामध्ये आहे, राहते, आणि तिथं त्यांचं मूल जन्माला आलंय, इंडियन कपलचं, आणि त्यांनी नाव ठेवलंय राम. एवढं भारी वाटलं ना तुम्हाला सांगते. ही अशी नावं ठेवा, काहीतरी एक मनामध्ये चित्र निर्माण होतं, संकल्पना निर्माण होते. काहीतरी विचित्र ठेवायची नावं. उद्या अपान नाव ठेवतील, अपान वायू, अपान वायू, फुसवाला तो तसा. आयुर्वेदात त्याचं वेगळं काम आहे, पण त्याला आपण म्हणतो अपान. आणि कालच कोणीतरी नाव ठेवलं बाई, म्हणजे त्याचं नाव काहीतरी वेगळं आहे.
आणि त्याला अपभ्रंश करून हाक मारतात, ए पाद, ए पाद. मी म्हटलं असं का हाक मारताय त्याला? तर म्हणले पाद म्हणजे पाय, पाय. त्याचं नाव काहीतरी छान आहे, पद्म वगैरे, पण त्याला असलं काहीतरी हाक मारतात. म्हणजे हेही विचित्र. म्हणजे जे ऐकल्यावरती काहीतरी विचित्र डोक्यामध्ये संकल्पना याव्या अशा कशाला हाका मारायला पाहिजे? नाव चांगलं पण ठेवा, सोपं ठेवा, छोटं ठेवा. आणि कळत न कळत त्यामुळे आपल्या मनात काहीतरी सकारात्मक तरंग उठतील असं नाव ठेवूया ना, होय की नाही? चला, आजच्या गप्पा खूप झाल्या. मला विषय वेगळा मांडायचा होता, पण मी आता तो संध्याकाळी मांडीन. आणखीन एक, फक्त आता ह्याच्यावरती मी ओढणी या रंगाची घेईन आणि वेगळा मांडीन मी आता तो विषय. वेगवेगळे विषय मला असे सुचत असतात, मी तुमच्याशी बोलत असते सहज सहज, होय की नाही? आणि तुम्हालाही ते आवडत असतात, कारण की तुमच्याही आसपास हेच विषय हिंडत असतात आणि तुम्हालाही ते बोलावेसे वाटत असतात.